स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आम्ही आता निघालेलो मिनी मार्केटला, कारण आमच्या श्रेयासाठी घ्यायचे होते कपडे। तिला कपडे खूप होते, पण आता आम्हाला गावी जायचे, त्यासाठी आम्हाला तिला थोडेफार कपडे अजून घ्यायचे होते। तर आम्ही पोहोचलो मिनी मार्केटला। तर सकाळी इथं मच्छी मार्केट बसतं, एका बाजूला फुल मार्केट भरलेलं असतं आणि एका अर्ध्या बाजूला ना मच्छी मार्केट बसतं। ते उठल्यानंतर तिथं परत कपड्याचे स्टॉल लागतात आणि ते एवढे भारी भारी कपडे भेटतात ना। तर हिला बघा इथं धरून आणल्यासारखं बसलेली ती, उभा राहिलेली। तिला छान छान 4-5 ड्रेस घेतले आणि मॅडमचे शूज तिला बारीक व्हायला लागले होते, म्हणून तिला म्हटलं की नवे शूज घ्यावं, कारण तिला समोर त्रास होत होता। ते शूज पहिले घालत होते ना, त्याच्यामुळे तिला त्रास व्हायला लागला, त्यामुळे नवीन शूज घेतले आणि खूप सुंदर आले। थोडीशी जास्त साईज मोठी घेतली, कारण ती आता थोडं मोठी मोठी होत चालले, तर साईज पण मोठीच पाहिजे ना। तर शॉपिंग वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही निघालो एका मंदिरात दर्शन करायला। आता ते मंदिर कुठलं आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळलेच। तर वाशी नवी मुंबईपासून जवळपास 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो पंचायतन मंदिरापाशी दर्शन करण्यासाठी, कारण इथलं एवढं भव्य मंदिर ना, आम्ही पहिल्यांदा इथं आलेलो, इतकं सुंदर आहे ना, म्हणून परत यावं असं वाटलं आणि म्हणून आलो। तर आजूबाजूला पार्किंगची पुरेपूर सोय आहे आणि इथं मस्त असे कार्यालय वगैरे सगळं आहे आणि एवढं सुंदर मंदिर आहे ना। जसं तुम्हाला दिसत असेल श्री क्षेत्र पंचायत मंदिर महाद्वार, तर इथून आत जाण्याचा मार्ग आहे आणि इथं सिगरेट वगैरे वगैरे आत काही घेऊन जाऊ शकत नाही, साधारण एक चाऊमिनचा पुडा सुद्धा आत घेऊन जाऊ शकत नाही आपण। तर या मंदिराची थोडीफार माहिती माझ्याकडे आहे, तीच मी तुम्हाला सांगते। कधी उभा राहिले आणि कसं उभा राहिले तेच तुम्हाला मी सांगणार आहे, तर कंटिन्यू ब्लॉग करा। हे सुंदर भव्य मंदिर जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलं असून 13 मे 2022 मध्ये याची प्राण प्रतिष्ठा झाली आहे। तर याचं एक खास वैशिष्ट्य आहे, तुम्हाला एकाच ठिकाणी 5 देवतांचं दर्शन करायला मिळेल, जसे की मैरेश्वर गणेश, संकटमोचन हनुमान, साईबाबा, भवानी माता आणि नडाळेश्वर महादेव, असे सुंदर 5 देवता तुम्हाला इथं बघायला भेटतील। खाली बस, खाली बस। चल 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 चल। तर आमचं दर्शन करून झालेलं आणि इथं भिंतीवर असे सुंदर असे देवांचं कोरीव काम केलेलं होतं। खूप सगळे देव होते आणि त्यांच्या खाली त्यांचं नाव पण होतं, असं बघू शकता तुम्ही। महालक्ष्मी, गणपती वगैरे वगैरे खूप सारे देव होते, बघायला एवढं भारी वाटत होतं ना। आजूबाजूचा परिसर एवढं स्वच्छ आणि शांतता होती ना तिथं। तर आज आम्ही रविवारी गेलेलो, तर तेव्हाच एवढी गर्दी होती, असं मध्ये जाल ना तर इथं कोणच येत नाहीये, सगळं मोकळं असतं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे। आज खूप सारे लोक आलेले, तर इथं भाताची शेती वगैरे पण केली जाते बाजूलाच। कुठे चालली श्रेया? मंदिरात दर्शन केल्याच्या नंतर जवळच एक आदई वॉटरफॉल म्हणून धबधबा होता, तर तिथं जायचं होतं आम्हाला। तर आम्ही म्हटलं चला आता आलोच आहोत, तर तिकडे पण जाऊन यावं। तर आम्ही निघालो होतो तिकडे। वातावरण बघू शकता तुम्ही, किती हिरवंगार डोंगर आणि इतके सुंदर सुंदर फुलं, खूप भारी वाटत होतं। तर धबधबा थोडासा लांब होता आणि आम्हाला 6-6:30 झालेले होते, त्यामुळे आम्ही लांबूनच बैठला आणि निघालो वापस। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा।